नमस्कार. आज आपण 7वा दशक बघणार आहोत. दशकाचं नाव आहे चतुर्दश ब्रह्म. आता 14 ब्रह्मांचा उल्लेख या दशकामध्ये समर्थांनी आपल्याला केलेला आहे. पहिला समास आहे मंगलाचरण. आता या मंगलाचरणामध्ये 61 ओव्यांमध्ये समर्थ पहिल्या दशकात जे जे आपण शिकलो आहोत त्याची थोडीशी रिव्हिजन घेतात. आपल्याला परत जाणीव करून देतात की जो कर्तृत्वाचा आरंभला मूळ पुरुष मुळारंभ, तो परात पर स्वयंभ आदी अंती. म्हणजे गणपतीला वंदन करायला सांगतात, त्यानंतर शारदेचं स्तवन करतात, सद्गुरूची महती सांगतात आणि मग समर्थ आपल्याला इथे जाणीव करून देतात की अध्यात्म विद्या विद्यानाम, सकळ विद्यांमध्ये सार, अध्यात्म विद्येचा विचार, दशोध्यायी सारंगधर भगवद्गीतेसी बोलिला. सारंगधर म्हणजे कृष्णाने भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये आपल्याला अध्यात्म विद्या किती महत्त्वाची आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. हे समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि ही अध्यात्म विद्या आपण का शिकायची, तर आपण अज्ञानी आहोत. समर्थ आपल्याला अज्ञानी म्हणतात. अज्ञान म्हणजे काय, तर आपली झोप हे सुद्धा एक अज्ञानच आहे. म्हणजे काय, तर अज्ञानाचा एक प्रकार झोप आहे. आपण जे विश्वात वावरतो आहोत, आपण जे प्रपंचात वावरतो आहोत, प्रपंच म्हणजे समर्थ म्हणतात की तुम्हाला तुमच्या अज्ञानारूपी झोपेमुळे जे पडलंय ते स्वप्न आहे. तुमचं प्रपंच म्हणजे एक स्वप्न आहे. त्या स्वप्नामध्ये तुम्ही सगळं व्यवस्थित आपलं जगत असता. पुनरपि जननम पुनरपि मरणम चाललेलं असतं, पण ते काय, ते सगळं तुमचं स्वप्न आहे. आणि मग ते खरं काय आहे ते जाणून घेण्यासाठी अध्यात्म विद्या आपण जाणून घ्यायला हवी. आणि अध्यात्म ज्ञान मिळण्यासाठी, अध्यात्म विद्या प्राप्त करून घेण्यासाठी आधी आमचं स्थिर बुद्धी हवी, चित्तशुद्ध असायला हवं, स्थिर बुद्धी असायला हवी. ज्यावेळी स्थिर बुद्धी होते त्यावेळी आम्ही अध्यात्मविद्याकडे वळू शकतो आणि अध्यात्मविद्येमधनंच आम्हाला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. मग त्याच्यासाठी परत माया ब्रह्माला ओळखायला हवं. मग ते कसं ओळखायचं हे समर्थ आपल्याला इथे सांगणार आहेत. समर्थ म्हणतात की ज्यांची बुद्धी स्थिर आहे किंवा चित्तशुद्ध होत आहे त्यांनाच आध्यात्मिक ग्रंथाचा किंवा अद्वैत ग्रंथांची गोडी लागते. आता हे होतं कसं की आपले सर्व तत्वज्ञान, सर्व आध्यात्मिक ग्रंथ हे संस्कृतमध्ये आहे आणि मग ते प्राकृत भाषेमध्ये असावे की नसावे. समर्थांच्या काळामध्ये त्यावेळी वाद होत होते. भाषेवरनं त्याच्यामध्ये बरीच चर्चा व्हायची आणि ती चर्चा कशी चुकीची आहे हे सांगण्यासाठी समर्थांनी याच्यामध्ये 10 ओळी लिहिलेल्या आहेत. आणि त्या 10 ओळींमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की भाषा कुठलीही असो त्याचा मतितार्थ आपल्याला कळला म्हणजे झालं. आध्यात्मिक ग्रंथ हा संस्कृतमध्येच असायला हवा याला समर्थांचं थोडासा विरोध होता किंवा त्यांनी स्वतः सगळं प्राकृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे. ते म्हणतात की असं होतं की एखादी लोखंडाची पेटी आहे, खूप सुंदर दृष्टांत समर्थांनी दिलाय. एखादी लोखंडाची पेटी आहे आणि त्याच्यामध्ये सगळी रत्न ठेवलेली आहेत आणि ती लोखंडाची पेटी म्हणून जर का आपण तिच्याकडे दुर्लक्ष करत असू तर त्या रत्नांचा स्वाद किंवा ते रत्न आपल्याला बघायलाच मिळणार नाही. तसंच आमचं वेद वाङ्मय जे आहे किंवा आमचे पुराणं जी आहेत ती सगळी आम्हाला कळण्यासाठी जर का ती प्राकृत भाषेत असतील तर ती सर्वसामान्यांपर्यंत सहज पोचू शकतील. आणि म्हणूनच समर्थांचा आग्रह आहे की ते मराठीमध्ये असलं तर जास्त चांगलं. या पहिल्या समासातच समर्थ आपल्याला सांगतात की अध्यात्म हा काही असा 61 ओव्या आहेत बघा, त्यामुळे लक्षात येत असेल आपल्या की समर्थ आपल्याला किती मोठा समास आहे. समर्थ आपल्याला सांगतात की अध्यात्म हा काही असा वाचण्याचा किंवा पाठ करण्याचा विषय नाही आहे. अध्यात्म हा प्रचितीचा भाग आहे. आत्मज्ञान घेण्यासाठी प्रचिती हवी आणि अध्यात्म विद्या ही प्रचितीचा एक भाग आहे. तो काही पार्ट टाइम जॉब नाही आहे, तो फुल टाइम जॉब आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं समर्थ सांगतात ते इथेच आपल्याला की हा 14 ब्रह्मांचा दशक आहे. मग त्याच्या आधी आपल्याला मायेला ओळखायला हवं. माया म्हणजे काय हे आपण मागच्या दशकामध्ये देखील अभ्यासलं आहे. माया म्हणजे दृश्य जे दिसतंय ते सगळं. मग तिला जाणून घेतल्यानंतरच आपण ब्रह्मापर्यंत पोहोचू शकू.
हे समर्थ आपल्याला या समासामध्ये सांगतात. मग पुढच्या दशकामध्ये आपल्याला पुढच्या समासामध्ये ते आपल्याला ब्रह्मनिरूपण करतात. 55 ओव्या आहेत याच्यामध्ये. समर्थ याच्यामध्ये सांगतात आपल्याला की तत्वचिंतन आणि तत्वज्ञानी हे दोन शब्द याच्यामध्ये फार महत्वाचे आहे. तत्वचिंतक कोण असतो? की ज्याला एकदा ज्ञान झालं की तो त्याच्यामध्ये सुखी असतो. त्याच्या पुढे त्याला काही फारसे कष्ट करायची किंवा काही जाणून घेण्याची इच्छा राहत नाही. तो बुद्धीच्या पातळीवर सगळा विचार करत असतो आणि तो तसा ज्ञानी झाल्यावर तो आपला शांत असतो. पण तत्वज्ञानी जो असतो तो सगळं प्रतिभेच्या भूमिकेवर त्याचा भर असतो आणि तो तर्काने सद्वस्तू म्हणजे ब्रह्माला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची प्रतिभा जी असते ती सतत जागृत असते आणि त्या जागृत प्रतिभेच्या आधारेच तो निरंतर ब्रह्माच्या किंवा ती जी सद्वस्तू आहे तिच्या चिंतनात राहतो आणि त्या चिंतनात राहिल्याने त्याला त्या ब्रह्माचं किंवा सद्वस्तूचं दर्शन होतं किंवा प्रचिती येते. आता हा जो तत्वचिंतक आणि तत्वज्ञानी आहे याच्यातला फरक काय आहे की हा बुद्धीच्या पातळीवर करतो, हा प्रतिभेच्या पातळीवर करतो. आणि ही प्रतिभेच्या पातळीवर असल्यामुळे सर्व संत मंडळी ही तत्वज्ञानी असतात, कारण त्यांची प्रतिभा अखंड जागृत असते. असे साक्षात्कारी संत पुढे आध्यात्मिक ग्रंथ लिहितात. यांनी इथे समर्थांनी जे सद्वस्तू हा शब्द वापरतात तो ब्रह्माला अनुसरून समर्थ म्हणतात आहे. आता आपल्या रोजच्या आयुष्यात जर का आपण विचार केला ना तर तत्वचिंतक कसा असतो की ग्रॅज्युएशन झालं, छान नोकरी लागली, बँकेत वगैरे नोकरी लागली किंवा कुठे जिथे असेल तिथे नोकरी लागल्यानंतर तो काही आपल्या शिक्षणाच्या पुढे भानगडीत पडत नाही, छान आपलं आयुष्य जगत राहतो. पण जो तत्वज्ञानी पद्धतीचा म्हणजे ज्याची प्रतिभा जागृत असते तो तेवढ्यात सॅटिस्फाईड नसतो. नुसतं ग्रॅज्युएशन झालं किंवा थोडासाच मी शिकलो असं त्याला होत नाही. जर का तो कॉमर्स ग्रॅज्युएट असेल तर त्याला साहित्यात देखील रस असतो, तो तिकडचा पण अभ्यास करून पाहतो. एखादी आणखीन भाषा पण शिकायचा तो प्रयत्न करत असतो, गाणं शिकायचा प्रयत्न करत असतो, एखादं वाद्य वाजवायची त्याला आवड असते. म्हणजे तो काही ना काही प्रतिभा त्याच्यामधली जागृत असल्यामुळे तो सतत काही ना काहीतरी नवीन शिकण्याचा ध्यास त्याच्यामध्ये असतो. समर्थ आपल्याला सांगतात की अध्यात्मात सुद्धा असंच असतं की तत्वचिंतक जो असतो आणि तत्वज्ञानी जो असतो याच्यातला फरक ओळखून घ्या. कल्पना रूप मन पाही ब्रह्मी कल्पनाची नाही, म्हणून वाक्य काही अन्यथा नाही. ब्रह्म हे कल्पनेने जाणून घ्यायला समर्थ आपल्याला सांगतात. आता कल्पनेने जाणून घ्यायचे म्हणजे काय तर या पूर्ण समासामध्ये समर्थांनी ज्ञानीपुरुषाचे किंवा संतांचे वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. ते आपल्याला देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत जाण्याला मदत करत असतात आणि ते करत असताना त्या सद्गुरूंचं किंवा संतांचं वर्णन करत असताना समर्थ असं सांगतात की त्यांची बुद्धी स्थिर असते, त्यामुळे ते सतत आपल्याला ब्रह्माचं मायेचं वर्णन करून सांगायचा प्रयत्न करत असतात, समजून देण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांनी अहंकाराला तिलांजली दिलेली असते. साधू दिसती वेगळे आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एक झाले, देहातीत वस्तू. साधू आपल्याला जरी असे वेगळे दिसत असले, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या संप्रदायाचे वेगवेगळे साधू आहेत किंवा वेगवेगळे सत्पुरुष आहेत, पण त्या सर्व सत्पुरुषांचा विचार, आंतरी जो विचार असतो तो सगळा एकच असतो, हे समर्थ आपल्याला इथे सांगतात आहे. पुढच्या समासामध्ये समर्थ सांगतात की आता 14 ब्रह्मांची आपल्याला ओळख करून देणार. आता ब्रह्म तर खरं नामातीत आहे, परब्रह्म हे नामातीत आहे, त्याला कुठलीच उपमा देता येत नाही वगैरे, आपण सगळं बघितलंय. मग तरी हे 14 ब्रह्म काय आणि 14 ब्रह्मांना वेगवेगळी अशी नावं कशी काय दिली आहे? तर ज्यांना जसा जसा साक्षात्कार झाला आहे, जसं जसं अनुभव आला आहे, त्या सर्व संतांनी किंवा सत्पुरुषांनी हे ब्रह्म निर्माण केलेले आहे. आता ही 14 नावे, शब्द ब्रह्म आहे, ओंकार ब्रह्म म्हणजे मिताक्षर आहे, एक अक्षरी ब्रह्म आहे, ख ब्रह्म म्हणजे आकाश, सर्व ब्रह्म म्हणजे जे सृष्टी दिसते ते, चैतन्य ब्रह्म, सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म, सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, वाच्य ब्रह्म, अनुभव, आनंद ब्रह्म, तदाकार आणि अनिर्वाच्य ब्रह्म.
समर्थांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे या 14 ब्रह्मांचं. हे ब्रह्म म्हणजे काय हे समर्थ आपल्याला सांगतात. शब्द ब्रह्म म्हणजे काय, शब्दाने त्याचं व्यक्त करत ब्रह्माचं जे वर्णन केलेलं आहे त्याला शब्द ब्रह्म म्हणतात. आता गीतेच्या 8व्या श्लोकामध्ये ओंकार ब्रह्म म्हणजे एकाक्षरी ब्रह्म म्हटलेलं आहे. त्याच्याबद्दल समर्थ आपल्याला सांगतात. ख ब्रह्म म्हणजे आकाश. आकाशाला ब्रह्माची उपमा का दिलेली आहे, कारण ते सर्वव्यापी आहे. आणि ह्या सगळ्या या सर्व 14 ब्रह्मांचं वर्णन केल्यानंतर समर्थ आपल्याला पुढच्या ओळांमध्ये सांगतात ते की या सर्व ब्रह्मांमध्ये काय उणे पण आहेत. म्हणजे हे सर्व ब्रह्म नाही, हे ब्रह्म आहेत, पण हे जे आपण म्हणतोय परब्रह्म ते हे नव्हे. हे समजून सांगण्यासाठी समर्थ आधी या शब्दांचं वर्णन करतात, त्यांचं उणे पण सांगतात, त्यांच्यामध्ये काय त्रुटी आहेत ते आपल्याला दाखवून देतात आणि मग सांगतात की परब्रह्म जे आहे ते वेगळंच आहे, ते आपण जाणून घ्यायला हवं. हे सांगण्यासाठी ना समर्थांनी खूप सुंदर जी पद्धत वापरली आहे त्याला म्हणतात पूर्व पक्ष आणि सिद्धांत. आता पूर्व पक्ष म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपल्याला जर का समजून सांगायची असेल तर्काच्या पातळीवर, तर त्या गोष्टीबद्दलचा लोकांच्या मनामध्ये असलेला आक्षेप किंवा त्यांच्या मनामध्ये असलेल्या चुकीच्या समजुती या आधी खोडून काढल्या पाहिजे. या आधी काय आहे ते समजून सांगितलं पाहिजे आणि मग ते जे समजून सांगणं आहे, चुकीच्या कन्सेप्ट त्यांच्या डोक्यात जे आहे ते समजून सांगणं जे आहे त्याला पूर्व पक्ष म्हणायचं. आणि मग त्या खोडून काढण्यासाठी, म्हणजे एकदा कळलं की काय चुकीचं आहे तर ते खोडून काढण्यासाठी म्हणून जे वापरलं जातं त्याला सिद्धांत म्हणायचं. आता समर्थांनी हे आपल्याला सांगितलं की ही 14 ब्रह्म अशी अशी आहेत, यांचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे आणि मग त्याचं उणे पण दाखवल्यानंतर आपल्याला सांगतात आपुलेनी अनुभवा कल्पनेसी मोडावे मग सुकाळी पडावे अनुभवाचे. मग जे परब्रह्म जे आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या शुद्ध ब्रह्माचा अनुभव घ्यायला हवा. या समासामध्ये 53 ओव्या आहेत. या 53 ओव्या जरूर वाचाव्यात. समर्थांनी आपल्याला हे खूप सुंदर समजून सांगितलेलं आहे. पुढच्या समासामध्ये समर्थ सांगतात की विमल ब्रह्म निरूपण. मग आता तुम्हाला मी 14 ब्रह्म सांगितलेत, मग शुद्ध ब्रह्म म्हणजे काय, विमल ब्रह्म. विमल म्हणजे काय, ज्याच्यावर मळ नाही किंवा स्वच्छ आहे, शुद्ध आहे असं ब्रह्म. मग ते ब्रह्म समर्थ सांगताना आपल्याला 52 ओव्यांमध्ये समर्थ समजून सांगतात. समर्थ म्हणतात की ब्रह्म नामाहून निर्मळ पाहता तैसेची पोकळ अरूप आणि विशाळ मर्यादे वेगळे. जे रूप आणि नाम ते नाथिलाच भ्रम नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे. ब्रह्म जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे शुद्ध ब्रह्म हे कसं ओळखायचं. हे पंचमहाभूतांनी व्याप्त अशा या पृथ्वीमध्ये, अशा या विश्वामध्ये आपण राहत असतो. पंचमहाभूतांमध्ये सुद्धा ब्रह्म आहे, सर्वव्यापी ब्रह्म आहे आणि ते या नामरूपाच्या पलीकडे आहे. त्याला कुठलीच उपमा देता येत नाही, त्याला कुठलंच नाम देता येत नाही, त्याला कुठलंही रूप नाहीये. ते इतकं सूक्ष्म आहे. मग ते सूक्ष्म जाणून घेण्यासाठी आमची बुद्धी स्थिर, आम्ही चित्त शुद्ध केल्याशिवाय, आमचे विचार सूक्ष्म केल्याशिवाय आम्हाला ते कळणारच नाही. मग ते बाहेर शोधायला जायचं का, हिमालयात जायचं का, आणखीन निसर्गात शोधायला जायचं का, तर नाही, ते तिथे देखील आहे. पण समर्थ आधी सांगतात की जे जवळची असे पाहो जाता न दिसे न दिसोनी वसे काही एक. समर्थ किती सुंदर समजून सांगतात हे बघा की ते परब्रह्म बाहेर कुठेच नाहीये, ते माझ्या आतच आहे, ते माझ्या जवळच आहे. ते जाणवायला मला माझं चित्त शुद्ध करायला हवं. आणि मग पुढच्या ह्याच्यात सांगतात की द्वैत कल्पना निरसन. मग आमची कल्पना ज्या आहेत, समर्थाने इथे खूप छान प्रकारे आपल्याला समजून सांगतात. द्वैत म्हणजे दोन, द्वैतात कल्पना निरसन. आमच्यामध्ये द्वैत नेहमी असतं. म्हणजे आपल्याकडे पण दोन कल्पना असतात बघा. एक असते शुद्ध आणि एक असते शबल म्हणूया किंवा त्याला अशुद्ध कल्पना म्हणूया. हे जे विश्व व्यापलेलं आहे हे सगळं आपलं
शबल म्हणजे अशुद्ध कल्पनेने आहे, म्हणजे ज्याच्यावर आपली देहबुद्धीने जे सगळं चालतं ना ते सगळं अशुद्ध आहे. किंवा त्याला समर्थ म्हणतात की शबल ब्रह्म आहे, शबल कल्पना आहे. आता ती शबल कल्पना शुद्ध कल्पनेमध्ये कशी परावर्तित करायची हे समर्थ आपल्याला याच्यामध्ये शिकवतात आहे. ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे, आता हे द्वैतात निरसे, कवण परिहो. समर्थ आपल्याला इथे एक आणखीन सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतात आहे की जी आमची कल्पना आहे, अशुद्ध म्हणा किंवा शबल कल्पना म्हणा, ती शुद्ध कल्पनेमध्ये कशी परावर्तित करायची. तर ती परावर्तित करण्यासाठी सतत आम्ही अनुसंधानात राहायला हवं. कोणाच्या? तर त्या ब्रह्माच्या अनुसंधानात राहायला हवं. आता अशुद्ध कल्पना म्हणजे काय? तर आपण हे सगळं जे विश्व निर्माण केलं हे कल्पनेनेच निर्माण केलेलं आहे. इव्हन आपल्याला ब्रह्म निर्माण करायचंय किंवा ब्रह्माला बघायचं ते देखील कल्पनेनेच बघायचंय, पण मग ती कल्पना कशी? ती शुद्ध हवी. मग अशुद्ध कल्पना म्हणजे काय? तर आपल्याला एक कल्पवृक्षाखाली बसलेल्या माणसाचं नेहमी गोष्ट सांगितली जाते बघा. तो बसला होता झाडाखाली आणि त्याला वाटलं की आता मी खूप थकून आलेलो आहे, मला पाणी मिळावं. मग समोर त्याच्या एकदम पाणी येतं आणि मग त्याला असं वाटतं की काहीतरी छान खायला मिळावं. मग समोर पंचपक्वान्नाचं ताट येतं. अशा प्रकारे तो विचार करत राहतो. एक एक मनात त्याच्या विचार येत राहतात. विचार मनात येतात म्हणजे काय होतं? एक एक कल्पना, तो कल्पनेने हे सगळं विचार करत असतो. आम्ही जी कल्पना निर्माण करतो ती मनात होते. मन म्हणजे काय? परत माया. मायेमुळेच या गोष्टी निर्माण होतात हे समर्थ आपल्याला इथे सांगतात आहे. आणि मग शेवटी तो म्हणतो की इथे भूत तर नसेल ना. मग खरंच समोर त्याच्या येऊन भूत उभं राहतं. म्हणजे आम्ही कल्पनेने जे निर्माण करतो ही झाली अशुद्ध कल्पना बरं का. जी आपण जगामध्ये बघतो किंवा विचार करत असतो प्रपंचाचा, ती सगळी अशुद्ध कल्पना. या शुद्ध कल्पनेमध्ये मात्र खूप मोठं सामर्थ्य आहे. म्हणजे आम्हाला या शुद्ध कल्पनेमुळे ब्रह्माचं दर्शन होऊ शकतं, अखंड त्याच्या अनुसंधानात राहू शकतो. पण हे केव्हा शक्य आहे? तैसे ज्ञान होता मळीन, अज्ञान प्रबळे जाण, या कारणे श्रवण अखंड असावे. हे द्वैत, अद्वैत, माया, ब्रह्म हे सगळं समजावून घेण्यासाठी समर्थ आपल्याला सांगतात की सतत श्रवणात आम्ही असलं पाहिजे. श्रवणाचं महत्त्व समर्थांनी खूप सांगितलेलं आहे आणि हे आता आपल्या लक्षात येईलच. पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की बद्धमुक्त निरूपण. बद्धमुक्त निरूपणामध्ये 65 ओव्या समर्थांनी वापरलेल्या आहेत आणि याच्यामध्ये समर्थ आपल्याला आपली जी मनस्थिती आहे ना ती इतकं तंतोतंत वर्णन समर्थांनी यात केलेलं आहे. समर्थ काय म्हणतात बघा. उपदेश काळी तदाकार, होता पडे हे शरीर, अथवा नेणे अपरापर, ऐसे झाले पाहिजे. म्हणजे आम्ही एखाद्या निरूपणाला जाऊन बसतो. निरूपणे ज्ञान प्रबळे, उठून जाता ते मावळे, मागुता कामक्रोध खवळे, ब्रह्मरूपापासे. आम्ही एखाद्या निरूपणाला जातो किंवा एखादा आध्यात्मिक ग्रंथ वाचतो, त्या वेळेपुरतं आम्हाला ते सगळं पटलेलं असतं आणि त्या ब्रह्ममय आम्ही अगदी झालेलो असतो. आम्हाला ते खूप आवडलेलं असतं. पण ते निरूपण समजून संपून आम्ही बाहेर पडलो की परत आमचे प्रपंचाचे विचार सुरू होतात. एखाद्या देवळात मी निरूपण ऐकायला गेले असेल किंवा कोणाच्या घरी गेले असेल तर तिथनं बाहेर येताना वाटेत कुठे चांगली भाजी मिळेल हे माझ्या डोक्यात विचार जर का सुरू होत असतील तर ह्या निरूपणाचा काहीही उपयोग झालेला नाही. किंवा या निरूपणाची आणखीन आवश्यकता आहे. या दोनच गोष्टी इथे समर्थ सांगतात की तुम्हाला हे असं होऊ शकतं आणि हे खूप स्वाभाविक आहे. समर्थ इथे आपल्याला इतका छान विश्वास देतात की हे जे तुम्हाला वाटतंय की मी बद्ध आहे, मुक्त आहे, हे सगळं याच जीवनाच्या एक एक आपल्या समर्थ आपल्याला इतके सांगतात की या एक शरीराशी याचा काही संबंध नाही आहे. बद्ध आणि मुक्त म्हणजे बद्ध माणूस खूप असं जाड आणि मंद वगैरे असं काहीही नसतं. या सांगतात ते समर्थ म्हणतात की या सगळ्या तुमच्या जीवनाच्या एक एक काय म्हणतात त्याला, जीवनाच्या अवस्था आहेत. या अवस्थांचा अनुभव आपण प्रचितीने घ्यायचा असतो.
ही एक फेज आहे, तुमच्या आयुष्यात येणारी फेज आहे, त्या अवस्था आहेत, त्याचा तुम्हाला प्रचितीने अनुभव घ्यायचा आहे, समर्थ म्हणतात. पण मग हे सगळं आम्हाला कळणार कसं? मग हे कळायला सरळ आहे. सद्गुरू किंवा सत्संगत यांच्या सहवासात राहून श्रवण करायला हवे आणि स्वस्वरूपाची खरी ओढ लागायला हवी. संत किंवा सत्संग हे कसं ओळखायचं हे देखील समर्थ आपल्याला सांगतात. ज्या संताच्या संगतीत किंवा ग्रंथाच्या संगतीमध्ये आम्हाला आत्मस्वरूप जाणून घेण्याची ओढ लागते किंवा मी कोण आहे हे जाणून घेण्याची ओढ लागते, तो खरा सत्संग. हा अनुभव आम्ही अंतर्यामी घ्यायचा आहे. एखाद्या ठिकाणी जाऊनही माझ्यामध्ये काही बदल होत नसेल, एखाद्या संताच्या सहवासात राहून किंवा ग्रंथाच्या सहवासात राहून माझ्यात काही बदल होत नसेल, तर आधी मला तपासून बघायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ग्रंथाला देखील मी तपासून बघायला पाहिजे. मग जर का 10 लोकांना त्या ग्रंथाने फायदा होतो आहे आणि मला होत नसेल, तर प्रॉब्लेम कोणाबरोबर आहे? सरळ आहे, माझ्यात आहे प्रॉब्लेम. तो ओळखला आला पाहिजे, हे समर्थ सांगतात. हे जे मोठे पुरुष असतात किंवा सत्पुरुष असतात ना, हे मुक्तपणे जगामध्ये वावरत असतात. आणि बरेचदा ज्याला म्हणतात ना की सदेह गुरु, काही वेळा हे सदेह गुरु न म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपण गप्पा करूया, ते करण्यामध्ये धोका काही वेळा असा असू शकतो की आपण फसवण्या जाण्याची शक्यता असते. काही वेळा त्यांनी जे सांगितलेलं आहे ती एक त्यांचं पाठांतर म्हणा किंवा ती पोपटपंची असू शकते किंवा नुसतं शब्द चातुर्य असू शकतं, त्यांनी तुम्ही फसवले जाऊ शकता. असलेल्या ग्रंथाचा वेगळाच अर्थ आपल्याला सांगितला जाऊ शकतो. अशा अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी ओळखता येत नाही आणि म्हणून ग्रंथ हा आपला गुरु समर्थ आपल्याला करायला सांगत आहेत. कारण दासबोध हा तुम्ही गुरु म्हणून स्वीकारला तर निश्चित तुम्हाला याच्यामधनं मार्ग मिळेल. आणि मग समर्थ आपल्याला हे पण सांगतात की त्या काळामध्ये किंवा अजूनही याही काळामध्ये असे अनेक सत्पुरुष आहेत किंवा संत महंत आहेत की जे वरकरणी आपल्याला ओळखता नाही येणार. त्यांना ज्ञान झालेलं असतं. त्या संतांना ज्ञान झाल्यानंतर ते काय असतात, ते मुक्त अवस्थेत असतात. ते मुक्त असतात म्हणजे काय असतात की त्यांना मुक्त म्हणजे काय, ते आनंदी असतात, नंबर 1. आणि ज्ञानी झालेला पुरुष हा एकतर मौनात जातो, नाही तर मग तो निरूपण वगैरे करत असतो. मग तो जो निरूपण करतो म्हणून तो बोलतो जास्त, म्हणून त्याला ज्ञान नाही अशातला भाग नसतो. म्हणजे ज्ञानी पुरुषाला किंवा संतांना ओळखण्याच्या अशा काही ढोबळ अशा कल्पना करता येणार नाही की अमुक अमुक असा असला म्हणजे तो ज्ञानी आहे, अमुक अमुक असा असला म्हणजे तो ज्ञानी नाही. कारण वरकरणी दोन्ही सगळे सारखेच दिसतात, बद्ध आणि मुक्त दोन्ही सारखेच दिसत असतात. त्यामुळे नुसत्या त्यांच्या बोलण्यावर जाऊन चालणार नाही किंवा नुसत्या त्यांच्या मौनावर राहून आपल्याला चालणार नाही. सगळ्यात महत्वाची ओळख काय समर्थ सांगतात ते बघा. कंठ मर्याद जेविला त्यास म्हणी भुकेला, तेणे शब्द जाजविला हे तो घडेना. एखादा माणूस पोटभर जेवलेला आहे आणि त्याला आपण म्हटलं की तू उपाशी आहेस, तर त्याला काही फरक पडेल का? कारण त्याचं पोटभर जेवण झालेलं आहे, त्याला काहीच फरक पडणार नाही. तुम्ही त्याला काही म्हणा, उपाशी म्हणा किंवा पोटभर जेवलेला काही म्हटलं तरी त्या शब्दांनी त्याला काहीच फरक पडणार नाही. तसंच संतांच्या बाबतीत असतं की त्यांना मीपणापासून सुटला, तोची एक मुक्त झाला, मुकवा अथवा बोलिला तरी तो मुक्त. मी आता जे म्हटलं की काही मौनात जातात, काही जास्त बोलतात किंवा निरूपण करत असतात, तर ते दोन्ही मुक्तच असतात आणि त्यांची सुटका ही मीपणापासून झालेली असते. म्हणजे अहंकार त्यांचा विसर्जित झालेला असतो भगवंताच्या प्रती. त्यामुळे ते दोन्हीही मुक्तच असतात. हे अशा आत्मसाक्षात्कारी संत आत्मज्ञानी असतात आणि ते आपल्याला याची जाणीव देखील करून देण्यास समर्थ असतात. मग आपल्यासारख्यांना प्रश्न पडू शकतो की हे असं का होतं की एक जण बोलतोच खूप आणि एक जण एकदम मौनात जातो, मग दोघंही ज्ञानी आहे तर मग दोघांनी एकच पद्धत फॉलो केली पाहिजे ना? तर याला समर्थ तेच उत्तर देतात की त्यांचं प्रारब्ध कर्म असतं. म्हणजे इथे परत कर्माचा सिद्धांत येतो. त्यांच्या प्रारब्धाने ते एक तर निरूपण करतात किंवा बोलके असतात
किंवा ते मौनात जातात. किती सुंदर त्यांनी सांगड घातली बघा समर्थांनी या सगळ्या गोष्टी समजून सांगण्याची. पुढचा समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की साधना प्रतिष्ठा निरूपण. आता साधना करायला म्हणजे यांनी जवळपास समर्थांनी 74 ओव्यांमध्ये आपल्याला हे सगळं समजून सांगितलेलं आहे. काय आहे? समर्थ म्हणतात की प्रपंचात असू दे नाही तर परमार्थात असू दे, आपल्याला एक गोष्ट लागतेच, पक्की आहे, ती म्हणजे ज्ञान आवश्यक आहे. प्रपंचात देखील आम्हाला ज्ञानाची गरज आहे आणि परमार्थात देखील ज्ञानाची गरज आहे. अगदी छोट्या छोट्या उदाहरणांपासून आपल्याला समजून घेता येऊ शकतं. प्रपंचात ज्ञान आवश्यक आहे म्हणजे काय? साधी गोष्ट की मला समजा पिझ्झा बनवायचा आहे तर मला त्या पिझ्झाचं ज्ञान असलं पाहिजे. तो खाली असणारा बेस म्हणजे काय, त्याच्यावर टॉपिंग्स करायचं म्हणजे काय, ते सगळं बनवायचं म्हणजे काय, ते शिजवायचं कसं, हे सगळं मला ज्ञान प्रपंचात असलंच पाहिजे. म्हणजे मी एक उदाहरण देतेय, बाकी पण सर्व गोष्टींचं आम्हाला ज्ञान लागतं. परमार्थात देखील ज्ञान असलं पाहिजे. परमार्थ हा नुसताच बसून राहण्याचा किंवा निष्क्रियतेचं कर्म नाहीये. त्यानंतर समर्थ पुढे आपल्याला सांगतात की प्रपंच आणि परमार्थामधला महत्वाचा फरक काय असतो. ज्ञाता आणि ज्ञेय या दोन्ही चाकं असतात ही प्रपंचामध्ये. ही दोन्ही वेगवेगळी असतात. ज्ञाता आणि ज्ञेय हा दोन्ही वेगळे असतात आणि त्याच्यावर हा प्रपंचाचा गाडी चाललेली असते. म्हणजे 2 चाकांची गाडी असते. आणि परमार्थामध्ये ज्ञाता जो असतो तो आणि ज्ञेय हे दोन्ही एकरूप होतात, तदाकार होतात आणि मग ती एका चाकाची गाडी असते परमार्थात. आता ज्ञाता ज्ञेय म्हणजे काय? तर आपण ज्याला म्हणतो की नॉलेज, जो नॉलेज गेन करतो तो आणि जे नॉलेज तो गेन करतो ते, बरोबर आहे. म्हणजे जे नॉलेज त्याला मिळणार असतं आणि जे देणारं असतो, ज्याचं नॉलेज आपण घेणार असतो, त्या दोन्ही गोष्टी इथे वेगवेगळ्या असतात, ते एक होत नाही. पण परमार्थामध्ये ज्याबद्दल आपण नॉलेज घेणार आहोत म्हणजे देवहूनी देवासे जाणावे असं जे म्हणतो ना, ते हे आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रपंचात असू दे नाही तर परमार्थात असू दे, मीपणा घातकच. मीपणा म्हणजे काय? अहंकार. मी केलं, आपण मग मागे बघितलंय की कर्ता राम म्हणायला हवा. मी करता म्हटला की मग सगळंच आपल्या वाटेला काय येऊ शकतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग हे जाणून घेण्यासाठी, परमार्थ जाणून घेण्यासाठी, आता आपल्याला प्रपंचाची गोष्ट करायची नाहीये, परमार्थाची गोष्ट करायची आहे, तर मग आम्हाला कुठल्या ग्रंथांचा अभ्यास करायला हवा? गुरुगीता, अवधूत गीता, हंसगीता, भागवत, योग वसिष्ठ, सप्तश्लोकी गीता, म्हणजे या सर्व ग्रंथांमध्ये तत्वज्ञान सांगितलेलं आहे जे आम्हाला पारमार्थिक मार्गावर चालण्यासाठी उपयोगाचं होऊ शकतं. आणि या सर्व गोष्टींचा अंतर्भाव समर्थांनी दासबोधात केलेलाच आहे. त्यामुळे आम्हाला हे सगळं वेगळा अभ्यास केला नाही, नुसता दासबोधाचा नियमित अभ्यास केला तरीही फायदा होऊ शकणार आहे. मग समर्थ आम्हाला पुढे सांगतात की वस्तूची जरी कल्पनावे तरी ते निर्विकल्प स्वभावे, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार. जे आठविता विसरीजे, का ते विसरूनी आठविजे, जाणून या नेणीजे परब्रह्म ते. परब्रह्माला ओळखण्यासाठी आम्हाला काय काय करायला हवं हे समर्थ सांगतात की या सर्व ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी करायचा, तो जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण विसरून जातोय. काय? तर मी पण शास्त्रे तुटेना, मीपणा फोडिता फुटेना, मीपणा सोडिता सोडवेना काही केल्या. किती छोट्या छोट्या गोष्टींमधनं मी चाललेलं असतं. आता मीपणाची वेगळी उदाहरणं द्यायची गरजच नसते. अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हा मीचा जो घोषवारा आपला चाललेला असतो तो तुटत नाही, तो सुटत नाही, हे समर्थ जाणून होते. मग तेच समर्थ पुढे आपल्याला सांगतात की मीपण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधानात कैसे पावावे, कोण प्रकारे.
इथे 3 प्रश्न समर्थांनी एका ओळीमध्ये विचारले आहे की मी पण कसं त्यागायचं, सोडायचं कसं मी पण. ब्रह्म कसे अनुभवायचं, ब्रह्म म्हणजे काय ते कसं अनुभवायचं, समाधान कसं मिळवायचं हे समजावून सांगा. हा त्यांचा शिष्य त्यांना विचारतो. त्यावेळी समर्थ म्हणतात आहे की मी पण जाणून त्यागावे. मी पण जाणून त्यागावे म्हणजे काय, मला ज्याचा अहंकार आहे ते कशामुळे आलेला आहे अहंकार. मला माझ्या रूपाचा आहे, माझ्या ज्ञानाचा आहे, माझ्या श्रीमंतीचा आहे, माझ्या ऐश्वर्याचा आहे, मला माझ्या कुठल्या गोष्टीचा मला अनुभव हे आहे, मी पण आहे, अहंकार आहे, ते जाणून घ्यायचं आणि ती त्यागायची. इतकी सोपी गोष्ट समर्थ सांगतात आहे. पण तेवढं सोपं आहे का, नाही. पण त्याला परत एक उपाय समर्थ आपल्याला सांगतात की जाणून घ्यायचं म्हणजे काय करायचं. समजा मला माझ्या विद्येचा अहंकार आहे, मला माझ्या विद्येचा मीपणा आहे, तर मी ते जाणून घ्यायचं की माझी विद्या म्हणजे काय, समुद्रातल्या एका थेंबाचा 1/100 म्हटलं तरी चालेल इतकं ज्ञान माझ्याकडे आहे. वाळूच्या एका कणाच्या कितीतरी फॅक्टोरियल घेतलं तर तो माझं ज्ञान होईल. इतके क्षुल्लक माझं ज्ञान आहे. मग मी माझ्यापेक्षा ज्ञानी व्यक्तींचं चरित्र किंवा माझ्यापेक्षा ज्ञानी व्यक्तींना मी बघायला पाहिजे, अनुभवायला पाहिजेत. आणि त्यावेळेला मला माझं न्यूनपण लक्षात येईल आणि मग माझा तो अहंकार लोप पावेल, कमी होईल. ब्रह्म होईनी अनुभवावे. ब्रह्म हे काही बोलायची वाचायची गोष्ट नाहीये, त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याचा प्रचिती घ्यायची. ब्रह्माचा हा अनुभव घेऊनच ब्रह्म समजून घ्यायचं. आणि समाधान कशात मिळणार आहे आम्हाला, निस्संगपणे. म्हणजे सत्संगतात आम्ही राहिलो, सत्संगत आम्ही केली, संतांच्या सहवासात राहिलो तर आम्हाला समाधान मिळणार आहे, इतका विश्वास समर्थ आपल्याला देतात. पुढे समर्थ समजून सांगतात की श्रवण निरूपण. या श्रवण निरूपणाचे 2 समास समर्थांनी या पूर्ण दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा समर्थांनी श्रवण निरूपण केलेलं आहे. जवळपास 4 समास श्रवण निरूपणाचा आहे, त्यातले 2 तर या दशकामध्ये आहेत. समर्थ आपल्याला समजून सांगतात की श्रवणाचं महत्व काय आणि श्रवणाने आपल्यामध्ये काय फरक पडणार आहे. श्रवणाचं महत्व समजून सांगताना समर्थ सांगतात की श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढ बुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. श्रवणाने माझी चित्तशुद्ध होणार आहे, श्रवणाने माझ्यामधली बुद्धी ही स्थिर होणार आहे, दृढ होणार आहे, श्रद्धा वाढणार आहे. श्रवणाने मला लागलेल्या उपाधी कमी होणार आहे आणि माझा अभिमान नाहीसा होणार आहे. जेथे नाही नित्य श्रवण तेथे जाणावे विचक्षण, तेथे साधके एक क्षण क्रमू नये सर्वथा. जेथे श्रवण केलं जात नाही अशा ठिकाणी थांबू नका. श्रवण जर का केलं नाही तर आळस बळावतो. समर्थ इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजावून सांगतात ते बघा, की का करायचं श्रवण. जर का श्रवण केलं नाही तर आमच्यामधला आळस वाढायला वेळ लागत नाही, आम्ही निष्क्रिय व्हायला वेळ लागत नाही. हे श्रवणाने होणारे फायदे समर्थ आपल्याला सांगतात. आणि सगळ्यात महत्वाची ओवी, सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, जीवन म्हणजे पाणी, तैसे श्रवण मनन केलेची करावे. सेविलेची सेवावे अन्न म्हणजे काय. समर्थ म्हणतात की एकदा जेवलोय, मग आता दिवसभर जेवायची आवश्यकता नाही असं होतं का, नाही. परत संध्याकाळी आम्हाला जेवायला लागतंच. एकदा पाणी प्यायलो, तहान भागली, छान वाटलं, थोड्या वेळाने परत तहान लागणार नाही असं असतं का, नाही. तसंच आहे, जसं ज्या गोष्टी आम्हाला अत्यावश्यक वाटतात आमच्या आयुष्यामध्ये, जसं आमचं जेवण आहे, पाणी पिणं आहे किंवा इतर गोष्टी आहेत, त्याचप्रमाणे श्रवण सुद्धा आम्हाला हे तेवढ्याच गरजेचं वाटलं पाहिजे. आमच्या मूलभूत गरजेमध्ये श्रवण हे यायला हवं, हे समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि मग हे श्रवणाचे फायदे आपल्याला सांगितल्यानंतर मग श्रवण कशाचं करायचं हे सांगायला समर्थ पुढचं श्रवण निरूपण घेतात, ज्याच्यामध्ये समर्थांनी 60 ओव्या आणि मग श्रवण करायचं तर कशाचं करायचं, की अशा ग्रंथाचं श्रवण करायचं, अशा अद्वैत ग्रंथांचं श्रवण करायचं की जेणेकरून त्या ग्रंथांच्या वाचनाने माझा अंतरंग
जास्त स्वच्छ व्हायला लागेल. माझे बहिरंग स्वच्छ होतोय की नाही त्याला महत्त्व द्यायची गरज नाहीये. माझा अंतरंग स्वच्छ होतोय की नाही याला महत्त्व द्यायला हवं. समर्थ म्हणतात की उत्तम ग्रंथ जो आम्हाला आमचं अंतरंग शुद्ध करायला मदत करतो, त्याचबरोबर आध्यात्मिक वळण लावतो. आध्यात्मिक ज्या आमच्या शंकांचे निरसन हेच ग्रंथ करत असतात. खूप शंका असतात आम्हाला, त्या सर्व शंकांचे निरसन हे ग्रंथ करत असतात. जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. जो मोक्षाचा अधिकारी होत असतो किंवा त्याचं चित्त शुद्ध व्हायला लागलेलं असतं, त्याला परमार्थाची गोडी आपोआप लागत असते. त्याचं अंतरंग आपोआप शुद्ध व्हायला लागलेलं असतं आणि त्याला या अद्वैत ग्रंथांची गोडी लागलेली असते. आणि अद्वैत ग्रंथांचं किंवा आध्यात्मिक ग्रंथांचं एक खासियत म्हणा किंवा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्या ग्रंथ जरी आपल्याला कळला नाही, आपण असं म्हणतो की आम्हाला ज्ञानेश्वरी काय कळणार किंवा दासबोधातील बरेच आम्हाला कळत नाही, पण असं जाणकार सांगत असतात की तुम्ही तो ग्रंथ नीट वाचा. त्या ग्रंथातल्या ओव्या तुमच्याशी बोलायला लागतात. आता हा भ्रम नाही आहे, हा लोकांना आलेली ही प्रचिती आहे आणि ती प्रचिती त्या लोकांना आली आहे. मी वाचलं तर मला कदाचित येईल, पण हा जो वाचण्याचं जे गरज आहे ती आम्ही म्हणजे ती वाचायला आम्ही लागेल तरच त्याचे प्रचिती आम्हाला येणार आहे. आत्मज्ञानी एकचित्ते तेणे पहावे अद्वैत, एकांत स्थळी निवांत समाधान. आता हा ग्रंथ वाचायला लागल्यानंतर आमच्यामध्ये होणारे बदल आम्हाला जाणून घेण्यासाठी एकांतवासात राहायला हवं. काही वेळा, काही क्षणासाठी, दिवसातल्या काही क्षणासाठी, काही तासांसाठी रोज आम्हाला स्वतःला थोडासा तरी वेळ देता यायला हवा. एकांतवास हा असायला हवा. सतत लोकांमध्ये राहू नये हे समर्थ आपल्याला सांगतात. ज्यावेळी मी एकांतस्थळी असेल किंवा वर्षातनं काही दिवस आम्ही नेहमी पिकनिकला वगैरे जातो किंवा फिरायला जातो, तर तसंच आम्ही स्वतःला आमचं आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी एकांतवासात थोडंसं राहायला पाहिजे. आणि त्या एकांतवासात वाचलेल्या ग्रंथाचं जर का आम्ही मनन करत असू तर त्याचं समाधान जे काही मिळतं ते शब्दात येत. तुम्ही ते अनुभव घ्यायला हवे हे समर्थ सांगतात. जेणे होय उपरती अवगुण पालटती, तेणे चुके अधोगती या नाव ग्रंथ. ग्रंथाची व्याख्याच समर्थाने इथे आम्हाला सांगितली आहे. ग्रंथ कुठले वाचावे? कुठलेही वाचा, पण जर का आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर आम्हाला आध्यात्मिकच ग्रंथ वाचायला हवे. मला जर का अध्यात्मामध्ये माझी वाटचाल पुढे चालवायची असेल तर मला दासबोध, ज्ञानेश्वरी, गीता जे ग्रंथ माझ्याकडे उपलब्ध आहेत त्यांचाच अभ्यास करायला हवा हे समर्थ सांगतात. ज्याने माझ्या वृत्तीत सुद्धा बदल होतो आहे असेच ग्रंथ ते आध्यात्मिक ग्रंथ आहे. समर्थ पुढे सांगतात 10व्या समासामध्ये देहांत निरूपण. याच्यामध्ये 50 ओव्या आहे. या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की देहाचा अंत बरा आला, देह सुखरूप गेला, त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञान जन. सद्गुरूचा तो अंकित साधक, तेणे केलेची करावा विवेक, विवेकी केलिया तर्क, फुटे निरूपण. जे ये ग्रंथीचा विवेक विवचुनी पाहे साधक, तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा. समर्थ इथे आपल्याला खात्रीपूर्वक सांगतात, इथे आश्वासनच देतात की या ग्रंथाचा अभ्यास तुम्ही जर का नीट केला, पूर्ण ग्रंथाचा अभ्यास तुम्ही नीट केला तर तुम्हाला जे ब्रह्म जाणून घ्यायचं आहे किंवा आत्मज्ञान जाणून घ्यायचं आहे त्याच्या वाटेवर तुमची प्रगती निश्चित होणार आहे. समर्थ म्हणतात की आमचा अंतकाळ हा फार महत्वाचा असतो. अंतकाळी किंवा आमचा देह त्यागण्याच्या वेळी आम्हाला भगवंताचे स्मरण होणे हे फार महत्वाचे आहे. मग भगवंताचे स्मरण आम्हाला अंतकाळी व्हायला हवे ना, मग आत्तापासून कशाला अभ्यास करायचा? तर तसं नाही आहे. रोज प्रॅक्टिस केली नाही तर अंतकाळी ते आठवणार कसं? याची उदाहरणं खूप आहेत. ती उदाहरणं देत बसत नाही मी, पण अंतकाळी जर का एखादी गोष्ट आम्हाला आत्मसात करायची आहे,
भगवंताचं नाव आमच्या ओठी यायला हवं असेल तर आयुष्य आम्ही नामस्मरणात असलं पाहिजे, तरच शेवटच्या क्षणी देखील भगवंताचं नाव आम्हाला उच्चारता येईल. इथे मात्र मला एक उदाहरण दिल्याशिवाय राहत नाही. एकनाथजी रानड्यांना विवेकानंद केंद्राच्या स्थापनेनंतर काही दिवसांनी त्यांचं थोडंसं आजारपण आलेलं होतं. त्या आजारपणामध्ये त्यांना फारशा बाकी गोष्टी आठवत नव्हत्या, पण नियमित त्यांना विवेकानंद केंद्राची प्रार्थना आठवत होती. हा झाला त्यांच्या अनुसंधानात राहण्याचा परिणाम. हेच समर्थ आपल्याला इथे सांगतात की 2 गोष्टी आपल्याला करायला हव्या. एक म्हणजे हे जे दिसणारं जग आहे हे खोटं आहे आणि हे सातत्याने आम्हाला जाणून देण्यासाठी सत्संग करायला हवा, साधना करायला हवी आणि मन सूक्ष्मात वळवायला हवं. आणि त्याचबरोबर हा जो आम्ही अभ्यास करणार आहोत, ग्रंथांचा अभ्यास करणार आहोत, आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास हा आम्हाला या जन्मापुरता नाही आहे, तो आमच्या पुढच्या जन्मात देखील कॅरी फॉरवर्ड होणार आहे. आध्यात्मिक विद्या जी काही आम्ही शिकतो किंवा जिथे ज्या आध्यात्मिक ग्रंथाच्या ज्ञानाच्या पायरीवर आमचा देह ठेवला जातो, तिथनं आमची पुढे प्रगती पुढच्या जन्मात होत असते. असे आपल्याला अनेक उदाहरणं दिसत असतील की एखादा लहान मुलगा खूप लहानपणापासून गीता खडाखड म्हणत असतो किंवा त्याला मुखोद्गत असते, तर त्याची कारण तेच असतं की अध्यात्म विद्या ही कॅरी फॉरवर्ड होणारी पुढच्या जन्मामध्ये. मग हे असं जर का एवढं आश्वासन समर्थ आपल्याला देत आहे, तर मग आम्हाला याचा अभ्यास करायला हवा. हे निश्चितच या दशकामध्ये आम्ही घेतलं आहे स्वामीजींच्या शब्दात, इन वन वर्ड, दिस आयडियल इज दॅट यू आर डिवाइन. जय जय रघुवीर समर्थ. इदम नमः.